महायुतीच्या उमेदवारांची बातचीत केली असता आज जांभिवली, अनवटे, आपटी, झाडाणी, नारंगी, गोरठण या ठिकाणी आज जिल्हा परिषदच्या उमेदवार रेश्माताई पाटील व खानावगण पंचायत समितीचे उमेदवार भाई शिंदे यांचा प्रचार करण्यात आलं। यावेळी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता त्यांनी म्हटलं आहे, काय पाहूया। ठिकाणी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार भाई शिंदे तसेच रेश्माताई पाटील यांच्या प्रचारामध्ये चांगल्या प्रकारे आघाडी घेतलेली आहे आणि या ठिकाणी जवळजवळ 90% नागरिकांचा लोकांचा पाठिंबा हा महायुतीच्या उमेदवारांना आहे। चांगल्या कामाची पोचपावती यांच्या पाठीशी आहे। त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेचा निकाल हा महायुतीच्याच बाजूने लागणार आहे असा आमचा एक कार्यकर्ता, एक शाखा प्रमुख या नात्याने सांगतो की ठाम विश्वास आहे, निकाल हा महायुतीचाच लागणार आहे। शिवसेना, आरपीआय, भाजप युतीचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील एवढी आशा बाळगतो। आणि असतील पंचायत समितीचे आणि रेश्मा असतील झेडपीचे यांना आम्ही आपटे गावातून कमीत कमी जास्तीत आमच्या गावात ज्या जो लीड आहे तो आम्ही त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना विजय करा आम्ही 100% प्रयत्न। आमच्या बूथ केंद्रावरती त्यांना जास्त लीड आम्ही देणार आहोत 100%। काय करणार तर बाहेरचा दोन अनुभव आहे, बाहेर राजकारणामध्ये जुने कार्यकर्ते आहेत आणि त्या लोकांची त्यांनी कामं केली, विकासाची कामं केली आहेत, त्या अनुषंगाने भाई शिंदे 100% विजय होणार आणि आमच्या आपटी बुद्ध भाई शिंदे हे 1 नंबर राहणार आणि रेश्माताई राजेश पाटील या पण 1 नंबर राहणार, याची आम्ही तुम्हाला पूर्ण शाश्वती देतो। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून भाई आणि रेश्माताई या जास्तीत जास्त लीडने इकडे येतील आणि विकास कामांच्या जोरावर आमदार साहेबांनी 2900 कोटीची जी विकास कामे केली त्या जोरावर 100% रेश्माताई आणि भाई 5000 ते 7000च्या लीडने येते। सर्वप्रथम आज 26 जानेवारी आहे, प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा। आतकरगाव 18 या गणातून सौ रेश्माताई राजेश पाटील या आमच्या जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत आणि 35 गणातून पंचायत समिती 35 गणातून सन्माननीय भाई शिंदे साहेब हे आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत। कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आज प्रचाराचा 3रा दिवस आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की इतका गर्दीचा उल्लेख आहे आणि कार्यकर्त्यांची गर्दी या प्रचाराला आहे आणि विजय आमचा नक्की निश्चित आहे, कारण का जो प्रतिसाद या विभागातून आम्हाला आहे धनुष्यबाण या चिन्हासाठी की जिथे जिथे आमचे उमेदवार जात आहेत तिथे तिथे त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत होत आहे आणि खूपच सुंदर अशा स्वागत केलं जात आहे आमच्या उमेदवारांचं। आणि आमदारांनी म्हणजे महेंद्र शेठ थोरवे यांनी जो विश्वास आमच्या उमेदवारांवर दाखवलेला आहे, निश्चितच आम्ही कार्यकर्ते म्हणून युवा नेतृत्व किंवा आमचे युवा सैनिक असतील, युवा सेना अध्यक्ष आमचे प्रमोदजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर काम चालू आहे। युवकांची खूप गर्दी या प्रचाराला आहे आणि या प्रचाराला युवकांची खूप गर्दी असल्या कारणामुळे विजय आमचा निश्चितच आहे। आणि जे काय आता तुम्ही पाहताय की या निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाई शिंदे असतील, ते माजी झेडपी जिल्हा उपाध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी भरपूर गावांमध्ये किंवा खालापूर तालुक्यामध्ये पूर्ण म्हणलात तुम्ही तरी चालेल, खूप सुंदर काम केलेलं आहे। बऱ्याचशा वॉटर स्कीम असतील, बऱ्याचशा रस्त्यांची कामं असतील, हे खूप सुंदर काम त्यांनी केलेलं आहे आणि लोकांचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे। तसंच आमचे नरेश पाटील आहेत, त्यांनी सुद्धा सभापतीपद भूषवलेलं आहे, त्यांनी खूप तालुक्यामध्ये काम केलेलं आहे आणि लोकांचा त्यांच्यावरचा जो विश्वास आहे, लोक त्यांना प्रेमाने साहेब म्हणतात आणि साहेबांवरचा जो विश्वास आहे त्याचा आशीर्वाद नक्कीच तो आमच्या रेश्माताई राजेश पाटील यांच्या मागे आहे आणि आमदारांच्या कार्यप्रणालीवर युवकांचा पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्हाला एक उमेद आहे की आमची ही निवडणूक खूप सोपी आहे। 1-2-3 हजार मतांनी आमचा विजय निश्चित झालेला आहे। आम्ही निवडून येणार आहोत
आणि चांगला तगडा उमेदवार त्यांच्या घरातला मिळालेला आहे, त्याच्यामुळे तीही काही काळजी नाही. आणि भाई शिंदेच्या रूपाने पण जो उमेदवार आहे, हे दोन्ही उमेदवार आम्ही प्रशासनाची जाण असणारे आहेत, समाजाची बांधिलकी जपणारे आहेत. त्याच्यामुळे फार मोठी काही लढाई नाहीये, मी तेच तुम्हाला वेळोवेळी सांगतो. आणि समोर जे उमेदवार आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नौके उमेदवार आहेत. एखाद्या उमेदवाराला असू शकतो पंचायत समितीचा आहे, परंतु हे दोन्ही उमेदवार आमचे तगडे आहेत, ज्यांना जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, प्रशासनाचा, समाजाचा जाण असणारे आमचे दोन्ही उमेदवार आहेत. त्यामुळे आमचे नक्की 100% आमचे दोन्ही उमेदवार या प्रभागामध्ये, तिन्ही उमेदवार हे निवडून येणार आहेत.